अंदाजपत्रक मांडत असताना 1449,71,93,401 रुपयाचं आपण बजेट मांडलंय। याच्यात साधारणपणे याच्यातनं मनपा उत्पन्न आपण जे पकडलं 990,78,93,401 रुपये जमा पकडलाय। अनुदानाचे 347,92,00,000 रुपये आणि कर्ज व म्युनिसिपल बॉन्ड असे मिळून 111,01,00,000 रुपये असं साधारणपणे या सगळ्या ह्याचं हे केलं। खर्च महसूल विभागाचा 671,46,41,000, पाणी पुरवठा 133,38,94,000 रुपये, भांडवली 185,91,01,000, शासन अनुदान 347,92,00,000 आणि कर्ज आणि म्युनिसिपल बॉन्डचा जो हे आहे खर्च तो 29,40,00,000, नगरोत्थान महाअभियान पर्जन्य जलवाहिनी मनपा हिस्सा, नगरोत्थान महाअभियान मलनिस्सारण योजना 71,61,00,000, सोलापूर शहर अंतर्गत पाणी पुरवठा सुधारण्याच्या दृष्टीने मनपाचा हिस्सा जो म्युनिसिपल बॉन्डचा आपण धरला होता तो साधारणपणे 10 कोटीचा। खर्च वाढवतोय असं नाही, खर्च वाढवतोय म्हणजे खर्च कशासाठी, विकास कामासाठीच आपण हे पैसे देतो। पण आता जर तुम्ही सोलापूरचं एकंदरीत क्षेत्रफळ आणि त्यानुसार द्यायचा निधी, DSR चे रेट, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर साधारणपणे एवढे पैसे देणं अपेक्षित आहे। आणि आता 4 वर्ष प्रशासक नसल्यामुळं लोकांच्या अपेक्षा ज्या नगरसेवकांच्या माध्यमातून वाढलेल्या आहेत, रोज उठून नगरसेवकांना ह्या सगळ्या गोष्टींना फेस करायचं आहे। बरं, हे करत असताना आम्ही अवास्तव ह्याच्यात काहीच वाढवत नाही, म्हणजे विकास कामाचा निधी कमी करून उत्पन्न कमी करण्यापेक्षा आम्ही उत्पन्नाचे जे सोर्सेस आहेत ते सुद्धा वाढवतोय की ते उत्पन्न कसं तयार व्हावं। कारण आयुक्तांनी जे बजेट आपल्याला सादर केलंय त्याच्यात आपण 60 कोटीची वाढ धरली। 60 कोटीची वाढ धरत असताना आपण कुठेही अवास्तव वाढवलेलं नाहीये। आपण प्रत्येक गोष्टीचं त्याला म्हणजे क्लेरिफिकेशन आहे आपल्याकडे, आपण कुठल्या भागातनं किती पैसे वाढवले। त्याच्यामुळे हे 60 कोटी जे वाढवलेत की ह्या 60 कोटी जे आम्ही वाढवलेत ते उत्पन्न येण्यासाठी नियमित बैठका असतील आणि कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा असेल, त्यासाठी आम्ही सातत्याने त्याच्या बैठका घेणं असेल, ते उत्पन्न कसं महापालिकेत जमा होईल यासाठी आम्ही येणाऱ्या काळात त्या गोष्टीवर काम करणार। त्यावेळेसचा विरोध जो केला होता, त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही काम करत असताना त्यावेळेस निधीचं जे वाटप होतं हे समान निधी वाटप होत नव्हतं। तुम्ही त्यावेळेसचे बजेट जरी काढून बघितले तर कुठेही समान निधीचं वाटप होत नव्हतं। आता आम्ही ही जी भूमिका मांडली की आम्ही समान निधी देण्याचा आम्ही पहिल्या दिवशी सभागृहात सांगितलंय आणि सोलापूर शहराचा समतोल विकास होण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी ह्या निधीचं वाटप करत असताना समान निधी सगळ्यांना कसा जाईल यासाठीच काम करणार। त्याच्यामुळे हे जरी पैसे असेल तरी हे पैसे कोणाच्या तरी एका वार्डात वापरले जातील असं नाही। आता महापौरांकडे असेल, उपमहापौरांकडे असेल, स्टँडिंग चेअरमनकडे असेल, आम्ही सभागृह नेते म्हणून असं नगरसेवक सगळ्यात महत्वाचं काही भागात असं होतं की लोक महापालिकेत भेटायला येतात, महापौरांकडे भेटायला आलं तर महापौरांकडे काहीतरी तरतूद असावी त्याची, म्हणजे महापौरांनी असं म्हणणं मी कुठनं देऊ असं म्हणू नये ना, त्यांना तरतूद करायचा काहीतरी अधिकार असावा। कारण जनता जी येणार आहे ती अपेक्षेने येणार आहे, त्यांचे कामं कुठेतरी व्हायला पाहिजे, त्यासाठी महापौरांच्या असेल किंवा उपमहापौरांच्या, आणि हे होत असताना कुठल्या तरी प्रभागातच जाणार आहे, या कुठल्या एका प्रभागात जाणार नाही एवढा। ऐका हे 25 लाख रुपये हे आपण टोकन ठेवलेलं आहे। आपल्याला DPDCच्या माध्यमातून पण भूसंपादनाला पैसे मिळतात। भूसंपादनाची प्रक्रिया होत असताना भूसंपादनाच्या प्रक्रियेत त्या जागेची मोजणी करावी लागते। ही सगळी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया एका वर्षात होण्यासारखी प्रक्रिया नाही। मी जानकीनगर बागेचं ज्यावेळेस भूसंपादन करून गेलं साधारणपणे 4 वर्ष त्या प्रक्रियेला गेले होते, कारण मोजणीला तारखा मिळत नाही, मोजणी करावी लागती,
मोजणी ही म्हणजे महसूल खात्याकडनं करून घ्यावं लागती. त्याचं रेडी रेकनर प्रमाणे सगळं हे करायसाठी आता हे हेड जे आपण ठेवलं हे टोकन स्वरूपात ठेवलंय आणि डीपीडीसीतनं पण याला निधी मिळतो. आपण जानकीनगर बागेचं ज्यावेळेस भूसंपादन केलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात निधी हा तुम्ही आमच्या शिफारसी जर बघितल्या असतील तर आम्ही त्याच्यात म्हणलंय की एक वेगळं हेड ह्याच्यासाठी तयार करावं. त्याच्यातनं डेव्हलपमेंट फंड रेज केला पाहिजे. आता आपण डेव्हलपमेंट फंड म्हणून प्रत्येक विकासाकडनं पैसे घेतो. ह्या पैशातनं त्या भागातील आरक्षण विकसित करण्यासाठी त्या त्या फंडामध्ये पैसे गोळा करावे आणि आपला जो निधी गोळा होणार आहे त्या अगेन्स्ट आपण शासनाकडे त्या पैशाची मागणी करावी असं आम्ही सूचना शिफारसीत सुद्धा म्हणलंय. म्हणून हे हेड आम्ही क्रिएट करण्यासाठी हे 25 लाख रुपये टोकन ठेवलेले आहे. बजेटला स्थायी समिती बसली तेव्हा स्थायी समितीने साधारणपणे 22-23 ज्या वेळेस की प्रशासक नव्हतं त्यावेळेसचे आकडे ज्या पद्धतीने घेतले आणि त्यानंतर होत असलेली वाढ आणि त्यानंतर एकदमच वाढ या 26-27च्या बजेटमध्ये दिसत होती. त्याच्यामुळं त्या ह्याचा मध्य साधून स्टँडिंग कमिटीने एक बजेट तयार केलं होतं. पण यानंतर आयुक्त आणि सर्वच अधिकारी असं म्हणले की आमचं याबद्दलचं म्हणणं आपण ऐकून घ्यावं. मग महापौरांनी त्या सर्वांबरोबर बसून साधारणपणे सगळ्यांचे आकडे घेतले, प्रत्येक झोनचे आकडे घेतले, कशा पद्धतीने पैसे पाहिजेत, किती पैसे पाहिजेत यांचा आकडा घेऊन ह्या सगळ्या फिगर फायनल केलेल्या आहेत. म्हणून याच्यात कपात जरी केली होती तर ती 22-23 ज्यावेळेस प्रशासक नव्हते त्यावेळेसच्या आकड्यांना समोर ठेवून स्थायी समितीने ते तयार केलं होतं. शिफारस नाही याच्यासाठी पैसे ठेवलेत. आपण इंडोर स्टेडियम साठी जागा सुद्धा जुळे सोलापुरात बघितली. वसुंधरा कॉलेजच्या समोर आपल्याला आरक्षणाच्या ह्याच्यातनं आपल्याला जागा मिळाली होती. साधारणपणे 7,000 स्क्वेअर मीटर जागा आहे. जवळपास 2.25 एकर जागा आहे. त्या तिथं इंडोर स्टेडियम कसं करता येईल यासाठीची आपण ही तरतूद ठेवलेली आहे. नाट्यगृहासाठी आता बापूंनी एक जागा सुचवली आमदार साहेबांनी. त्या संदर्भातल्या निधीसाठी जी तरतूद लागत ती आपण तरतूद करून ठेवतो. खाजगी लेआउट आणि रस्ते सुपरविजन साधारणपणे 2 कोटी होतं त्याच्यात 3 कोटीची वाढ पकडतोय आपण. 5 कोटी आपल्याला त्या सुपरविजन मधनं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात भाजी मंडईमधून मिळणारे उत्पन्न 1,80,00,000 रुपये धरलं होतं. आपण 9,30,00,000 रुपये धरले. 7.5 कोटी आपण वाढ धरली याची. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की यापूर्वीही या सभागृहात या प्रकारचे विषय आलेले आहेत. पण या विषयातनं आता आपल्याला सभागृहाकडे हा विषय पाठवलेला नाही. हा नगरसेवकांना साधारणपणे ही रक्कम किती वाढू शकते याच्यासाठी प्रशासनाने केलेलं प्रेझेंटेशन आपल्याकडे दिलंय. पण हे प्रेझेंटेशन आपल्याकडे दिलंय आपण ठरवायचं हे घ्यायचंय का नाही. पण आता असं वातावरण व्हायला लागलं की ते आता लागू झालंय ना आता जिजिया कर आला आणि हे आला आणि पात्र साहेबांनी ते एवढ्या वरपर्यंत घेऊन गेले. दैठणे स्मशानभूमी ही अजिबात विकसित नाही. आता तिथली परिस्थिती अशी झाली होती की एका ह्याच्यावर अंत्यसंस्कार करत असताना म्हणजे पावसाचं पाणी एकदम आलं तर ते अंत्ययात्रा म्हणजे धन थांबवावं लागलं. म्हणजे चालू झालेलं अचानक हे झालं. तिथली परिस्थिती जरा गंभीर आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी वेगळी तर माग खर्च केला म्हणून आता खर्च करायचा नाही असं होणार नाही. ज्या गोष्टी निकडीच्या आहेत त्या आपल्याला करावं लागणार. बरं त्या संदर्भात आपण फार तर चौकशी लावू शकतो, फार तर का झालं हे विचारू शकतो. पण आता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. नाही 54 मीटरचा आता जो रस्ता आहे त्याला कुठेही पथदिव्याची व्यवस्था नाही. आता तो पूल बंद झाल्यामुळे काय झालं तिथं वाहतूक वाढली आणि रात्रीचं म्हणजे फार आता आम्ही ह्याच्यात सूचना शिफारसी जर तुम्ही बघितलं असेल की ह्याचं भूसंपादन करून आता ते आयुक्तांनी यापूर्वी बैठक घेतली होती. मोबदल्यासाठी पैसे महापालिकेत नसल्यामुळे RCCचा एक पर्याय त्यांनी दिला होता आयुक्तांनी. त्या संदर्भातली बैठक अर्धवट झाली. ती बैठक परत घेऊन RCCच्या माध्यमातून असं किंवा TDRच्या माध्यमातून असेल त्याच्यातला पर्याय काढणं आणि हा 54 मीटर रस्ता चालू करणं हे सगळ्यात महत्वाचं. आता पुतळा बसवणे नाही लिंग दुरुस्ती करणं म्हणजे
काम चालू आहे, पण तिथं अजून काही निधी कमी पडतोय. तिथले काही शिष्टमंडळ असेल, काही आमचे माजी नगरसेवक असतील, काही जणांची या संदर्भातली पत्र आली होती, त्यानुसार आपण Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degaon Mangalweda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space.